नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण आहोत गोगलगावमध्ये आणि आता या काकडीच्या प्लॉटवर आपण आहोत. इथं आपण 12 तारखेला बंपर नॅनोसल्फ आणि नॅनोरिच असा फुलकळीसाठीचा स्प्रे दिला होता. शेतकरी रविवाणी यांच्या प्लॉटवर आपण आहोत आणि माझ्यासोबत आता त्यांचे जे प्लॉट बघतायत रघुनाथ दादा म्हणून ते आपल्यासोबत आहेत. 12 तारखेनंतर आणि आज 7 तारखेला पुन्हा आपण या प्लॉटवर रिझल्ट घेण्यासाठी आलो आहोत. तर काय बदल जाणवतोय आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार सर, माझे नाव रघुनाथ जाधव. काय वाटतं, आपण 12 तारखेला इथं स्प्रे घेतला होता त्यानंतर काय बदल जाणवला का तुम्हाला? हो, बदल जाणवला ना. फुलकळीचा चांगल्या प्रमाण म्हणजे चांगली निघाली आहे. तर आपण या ठिकाणी बघू शकतो चांगल्या प्रमाणात निघलेली आहे. या पद्धतीने फुलकळ्या या पद्धतीने कळ्या लागलेल्या आहेत. या पद्धतीने रिझल्ट आपल्याला आलेले 7 दिवसामध्ये. तुम्ही या रिझल्ट बद्दल समाधानी आहात का? समाधानी आहात सर. शेतकऱ्यांना काय आवाहन कराल तुम्ही? एक जे आव्हान करणार, तुम्ही जे फवारे दिले हेच ते शेतकऱ्यांनी घ्यावे अशी माझी मनापासून इच्छा आहे. तर शेतकरी बांधवांनो, या पद्धतीने आपण रिझल्ट घेतलेले. आपण चांगल्या प्रकारचे निर्णय घ्या. सेंद्रिय शेतीकडे वळणं गरजेचं आहे. हंटिंगसोबत या, हंटिंग आपल्यासोबत आहे. हॅपी दिवाळी.